आज मी इथे घेऊन आलेली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने दाणेदार रसरशीत असा गाजराचा हलवा आणि चवीला तर इतका छान, जो पण खाईल तो याचा दिवाणा होईल. त्याला एकदम जबरदस्त आवडेल, कारण की यात जास्त गोड पण नाही, गोड अगदी प्रमाणात, जास्त पण नाही कमी पण नाही आणि चव तर अप्रतिम अशी. तर कसा बनवलेला आहे ते आपण समोर व्हिडिओत बघूच. आधीच्या वेळेला आधीसारख्या सुविधा नव्हत्या. तर माझ्याकडे आधी आजी जेव्हा करायची त्यावेळेस जाडसर किसणी होती, ज्याच्याने गाजर किसल्यानंतर जाड व्हायची. तरीही तो शिरा अगदी दाणेदार, मऊ, रसरशीत असा व्हायचा. तर तो कसा करायची आजी, ते मी इथे घेऊन आलेली आहे. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय केलेलं आहे आणि कसं कसं केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले इथे मी मार्केटमधनं आता छान लाल लाल गाजर आलेले आहेत, ते 1 किलो गाजर आणलेले आहेत. स्वच्छ असे धुवून घेतलेत मी, त्याला वरची साल वगैरे काही काढलेली नाही. थोडेशा जे धागे धागे राहतात ते मी फक्त काढून घेतले आणि किसणीने जाड याच्याने किसून घेतली आहेत. जाड याच्याने किसले की अगदी भरभर किसून होते. त्यानंतर शिरा करायसाठी आपल्याला जे भांडं घ्यायचं आहे ते थोडं मोठं घ्यायचं आहे. तर माझ्याकडे कढई होती तर ती छोटी होती आणि हे जे घमेलं घेतलं आहे ते भरपूर मोठं, पण फिरवायला अगदी मला सोपं सहज झालेलं होतं. आणि शक्यतो आपल्याला जाड तळाचं भांडं घ्यायचं. ते घमेलं जे होतं ते जाड तळाचं आहे म्हणून. तर त्यात मी तूप घातलेलं आहे, साधारणतः 3 चमचे तूप आहे. मी फ्रीजमधनं वेळेवर काढलं. तुम्ही वेळेवर नका काढा, मेल्ट करायला आधीच रूम टेम्परेचरवर यायला ठेवून द्या, किंवा वेळेवर काढलं तरी आधी तुम्हाला पॅन किंवा जे भांडं ते गरम करून असं करून घ्यावं लागेल. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेत, छान काप करून घेतले ड्रायफ्रूट्सचे. शक्यतो एकदम पातळ पातळ कापू नका. ड्रायफ्रूट्स हे थोडेसे जाडसर, म्हणजे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान अशी मज्जा येते आणि खायला खूपच टेस्टी वाटते. तर मी ड्रायफ्रूट्स आहे ते थोडेसे हलकेसे गोल्डन येतपर्यंत तळून घेतलेले आहे. आणि त्यानंतर त्याच तुपात मी जे गाजर किसले होते बघा, असे जाड किसून घेतलेत, ते गाजर घालून घेते आहे. तर इथे आपल्याला हा गाजरीचा हलवा हा पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. तर थोडा वेळ लागेल, पण नेहमीच्या गाजराच्या शिऱ्यापेक्षा, हलव्यापेक्षा हा खूप अप्रतिम चविष्ट असा लागतो. तर इथे मी त्याच तुपात गाजर टाकून घेतलीत आणि याला अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे, साधारणतः 10 मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे. म्हणजे यातला कच्चा फ्लेवर आहे, पाणी आहे, ते निघून जातं आणि चवीला एकदम छान लागतं. आता वरतून मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे, कारण की आधीचं तूप ते थोडं कमी झालं होतं. तर मी अजून वरतून 4 चमचे तूप घातलेलं आहे. हे फ्रीजमधलं तूप आहे त्यामुळे गडे दिसते, हे मेल्ट हळूहळू होऊन जाणार आहे. तर याच्यात आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, एकदम फास्टवर भाजायचं नाही, कारण की गाजर जळले तर याची टेस्ट कडू येते आणि चव चांगली येत नाही. म्हणून आपल्याला मंद आचेवरच याला छान व्यवस्थित भाजायचं आहे. आधीच सांगितलं मी तुम्हाला की थोडा वेळ लागतो, पण चवीला अप्रतिम असे लागतात. तर बघा इथे 5 मिनिटानंतर गाजराचा रंग बदललेला आहे आणि थोडंसं चिमले पण आहेत. तर आता याला अजून मी 5 मिनिटं छान असे भाजून घेणार आहे. तर व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे. बघा बाजूला तूप पण निघालेलं आहे. आता इथे काय करायचं, याला सतत असंच भाजत राहायचं. शक्यतो तुम्ही हळू जर इथे सतत फिरवत असाल तर मीडियम गॅस ठेवली तरी चालेल, पण फास्ट ठेवू नका, कारण की गाजर जळायची भीती असते. अध्यामध्यात मी चेक करते की गाजर मऊ झालेत की नाही. ते मऊ झालेत की आपल्याला अजून समोरचे साहित्य टाकायला बरं पडतं. तर इथे 10 मिनटं मी भाजून घेतले. त्यानंतर इथे दूध घातलेलं आहे. तर साधारणतः फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे मी. तर इथे मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे. हे 1 लिटर दुधातलं होतं, त्यातलं मी अर्धा लिटर मी इथे घातलं आहे. आणि वरची जी साय आली होती तीसुद्धा मी यात घालून घेतलेली आहे. त्यानंतर याला या दुधातच छान शिजू द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण दुधात शिजू द्यायचं आहे, अगदी गाजर मऊ होतपर्यंत. तर बघा दुधात शिजू दिलेलं आहे आणि दूध पण रिड्यूस झालेलं आहे आणि गाजरसुद्धा अगदी मऊ झालेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता याला घ्यायचं आहे असं पावभाजी जे मॅशर येते ते घ्यायचं आहे. तर आधी माझी आजी काय करायची, जी लाकडाची रई राहायची, मोठी राहायची, आता छोट्या छोट्या येतात, त्याच्याने छान मिक्स करायचे दाबून दाबून वगैरे. तर या पावभाजी मॅशरने मी याला छान दाबून मिक्स करून घेतलं आहे. तर बघा गाजर अगदी बारीक झालेले आहेत. त्यानंतर मी इथे अर्धा पाव
मावा टाकलेला म्हणजेच खोवा घालून घेतलेला आहे, ज्याच्याने चव एकदम मस्त येते. आता खोवा घातल्यानंतर थोडंसं मिक्स केलं आणि परत मॅशरनी हे मॅश करून घेते, म्हणजे गाजर अगदी दाणेदार आणि अगदी बारीक होऊन जाणार आहे. आपल्याला काहीच नाही, अगदी झटपट होतं, वेळ जास्त लागत नाही आणि हा शिरा जो आहे, हलवा आहे गाजरचा, तो खूप छान असा लागतो. तर आता मी खोवा आहे तो मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर मी यात घालणार आहे वेलची पावडर. सोबत वेलची पावडरही घालून घ्यायची आणि साखर पण घालून घ्यायची आहे. तर मी इथे साखर घालते आहे, 1.5 वाटी घातली. 1 किलोला फक्त 1.5 वाटी साखर घातलेली आहे, जास्त घालायची नाही. अगदी प्रमाणात असा गोडपणा येतो. एकदम जास्त गोड लागत नाही, एकदम जास्त कमी नाही. परफेक्ट हे प्रमाण आहे. तूप मला साधारणतः 8 चमचे लागलेला आहे. साखर घातल्यानंतर शिरा अगदी पातळ झालेला आहे. याला घट्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शक्यतो अधामधात तुम्ही मॅशरनी चालवू शकता छान असं. तर इथे मी आता जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घातले आणि थोडेसे मी सजावटीसाठी ठेवलेले आहेत. याला पण छान मिक्स करून घेते आणि अजून घट्ट येतपर्यंत शिजू देते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे, छान छान अशा रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा, नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर इथे गाजराचा हलवा झालेला आहे, मी सर्व केलेला आहे. बघा, रसरशीत दाणेदार असा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे पारंपरिक पद्धतीचा. आता याला छान सजावटसाठी ड्रायफ्रूट्स लावले आणि रेडी झालेला आहे आपला हलवा. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.